नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। थोड्याच वेळापूर्वी मित्रांनो तलाठी पदभरतीचा निकाल लागलेला आहे। तर लगेच मित्रांनो वनरक्षकचा देखील निकाल ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देतोय, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। याची लिंक मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी आणि या माहितीला नक्की तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा। तर पहा मित्रांनो, फॉरेस्ट गार्डसाठी या ठिकाणी 11 वनवृत्ताचा निकाल तुमचा लागणार आहे। त्यापैकी ठाणेचा लागलेला नाहीये आणि नागपूरचा लागलेला नाही। बाकी मित्रांनो 9 ठिकाणचा या ठिकाणी निकाल जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। 9च्या 9 PDF तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलला देतोय। तर काय नोटीस दिले पहा मित्रांनो, या ठिकाणी वनरक्षक पदभरतीचा निकाल जो आहे 2023चा तुमच्या या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर याची तुमची परीक्षा घेण्यात आलेली होती। दरम्यान याच्यामध्ये मित्रांनो जो पेसाचा निर्णय आहे त्याबद्दल काय म्हटले पहा। अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रकरण जे आहे प्रलंबित असल्यामुळे अनुसूचित क्षेत्र वगळून मित्रांनो उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभरती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत मित्रांनो। त्यामुळे वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्तावर निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावर याद्वारे जाहीर करण्यात येत आहे। सर्व उमेदवारांनी कृपया याची नोंद घ्यावी। वनवृत्तावर गुणवत्ता यादी, मेरिट लिस्ट तसेच भरती प्रक्रियेची पुढील टप्प्याबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल। तर मित्रांनो बघा, प्रत्येकाची या ठिकाणी तुम्हाला ही PDF फाईल जी आहे ती पाहायला भेटेल प्रत्येक वनवृत्तानुसार। याच्यामध्ये पेसाचा निकाल जो आहे मित्रांनो तो या ठिकाणी वगळून उर्वरित जे वनक्षेत्र आहेत मित्रांनो त्याच्यामधील निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। तर आता याच्याबद्दल मित्रांनो तुम्हाला जे आहे 120 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडले तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो सांगायचे, जेणेकरून सर्वांना समजेल की कुठल्या वनवृत्तामध्ये तुम्हाला 120 पैकी किती मार्क्स पडलेले आहेत ते सर्वांना समजेल। आणि मित्रांनो याच्या आता तुमचं फिजिकल होणार आहे। फिजिकलसाठी कुणाला बोलवलं जाईल त्याबद्दल मित्रांनो आता वेळोवेळी संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध होईल। किती मार्क्सपैकी विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे त्याची एक लिस्ट लागणार आहे। ती लिस्ट लागली की मित्रांनो अपडेट आलं की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल। तर पहा अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक वनवृत्ताची ही लिस्ट लागलेली आहे। जसं की ही चंद्रपूर वनवृत्त आहे, यामध्ये तुम्हाला 120 पैकी किती मार्क्स पडलेले आहेत त्याची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। पहा तुम्हाला किती मार्क्स आहेत कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही माहिती समजेल, जेणेकरून अंदाज येईल की किती पैकी मित्रांनो मार्क्स विद्यार्थ्यांना 120 पैकी पडलेले आहेत। जेणेकरून तुम्हाला आता रनिंग आणि पुढची जी पूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील, त्याचबरोबर फिजिकल तुमचं जे असणार आहे मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला बोलवलं जाणार आहे। तर हे ज्या विद्यार्थ्यांना लेखीमध्ये मार्क्स पडलेले ज्यांनी सर्वांनी आता समजा पहा 22,843 जणांनी या ठिकाणी लेखी परीक्षा जी आहे मित्रांनो चंद्रपूर या ठिकाणी दिलेली आहे। त्याचे सर्व उमेदवारांना हजारो उमेदवारांना किती मार्क्स पडले ते दिलेलं आहे। यापैकी आता मित्रांनो किती उमेदवारांना बोलवलं जाईल तो ते सर्व निर्णय जो असणार आहे या ठिकाणी 45% जे मार्क्स त्यांनी सांगितले होते की त्यापेक्षा जास्तीत जास्त जे आहे मित्रांनो त्याच्यावरती क्रायटेरिया काय असेल तो लावून ते या ठिकाणी तुमचं फिजिकलसाठी तुम्हाला बोलवलं जाईल। तर त्याबद्दल मित्रांनो जशी इथे ऑफिशियल नोटीस येईल त्याबद्दल तशी माहिती तुम्हाला दिली जाईल। आणि लेखपालची तुमची अंतिम निवड सूची देखील तयार झालेली आहे मित्रांनो, नाशिकची या ठिकाणी तयार झाली पहा, त्याची ही माहिती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तर ही खूप महत्त्वाची माहिती मित्रांनो आज प्रसिद्ध झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती देतोय, त्यासाठी नक्की एक लाईक करा। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो TCS आणि IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान विषयाचं पुस्तक वन लायनर स्वरूपामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे। यामध्ये मित्रांनो तुमच्या सध्याच्या सरळ सेवेच्या कारागृह विभागाची, पुरवठा निरीक्षक, जिल्हा न्यायालय पदभरती असेल, त्यानंतर आदिवासी विकास विभागाची, महानगरपालिकेची भरती असेल, या सर्वांसाठी हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल। यामध्ये मित्रांनो राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण असे विषय जे आहेत उपघटक त्यांचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे। आणि 21 प्रकारच्या मित्रांनो जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकामध्ये समावेश केलेला आहे। तर TCS आणि IBPSच्या कुठल्याही परीक्षेसाठी मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडेल। सामान्य ज्ञान GS या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक नक्की एकदा अभ्यासा। याची मित्रांनो प्रत्येक बुक स्टोअरमध्ये तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता। विजयपथ पब्लिकेशन पुणे, TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये असं या पुस्तकाचं नाव आहे।